स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्र आणि शिक्षक मित्र या सर्वांना आनंदाची बातमी आहे। आनंदाची बातमी अशी की केंद्र प्रमुख भरती संदर्भात एक जाहिरात नाही तर ती बातमी पुणे येथील शिक्षण परिषदेने दिलेली बातमी आहे, ज्यातील अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे। अपडेट असा आहे की केंद्र प्रमुखाची जी भरती आहे 4000 पेक्षा जास्त पदांची ही भरती अजूनपर्यंत वाट बघत होतो आपण की ही भरती कधी येणार, परंतु महाराष्ट्र राज्य परिषदेने मंजूर पद जी आहेत ती 4800 पेक्षा जास्त ही पद आहेत आणि त्या माध्यमातून ही भरती होणार आहे। ही भरती जी आहे ही दोन पद्धतीने भरती होणार आहे। 50% ही पदोन्नतीने भरती होणार आहे आणि 50% ही स्पर्धा परीक्षेद्वारे भरती होणार आहे। तर आपण जे काही शिक्षक आहे 6 वर्षापेक्षा जास्त ज्यांची नोकरी झालेली आहे त्या ठिकाणी सेवेत आहेत अशा सर्व शिक्षकांना याचा फॉर्म भरता येणार आहे आणि ही संधी आपल्या सर्व शिक्षकांनी गमवायची नाही आहे। त्यासाठी जी बातमी नेमकी काय आहे आणि या बातमीमध्ये काय दिलेलं आहे, कारण हे जे केंद्र प्रमुख आहे या केंद्र प्रमुखाच्या पदाचं नाव सुद्धा बदल करण्यात आलेलं आहे, ते सुद्धा नाव आपण बघायचं आहे की नेमकं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे। यानुसार ही संपूर्ण भरती प्रक्रिया ही पुढील या 15-20 दिवसामध्ये सुरू होणार आहे। त्यामुळे ही आनंदाची बातमी आहे आणि महत्त्वाचा विषय की आपण अजूनपर्यंत अभ्यास सुरू केलेला नसेल तर आपण अभ्यास सुरू करायचा आहे, ज्या माध्यमातून आपल्याला या संधीचा सोनं करता येणार आहे। बघा ही लोकसत्ताची बातमी काय आहे। बघा शिक्षक बांधवांनो, हा जो व्हिडिओ आपण बनवतो आहे किंवा ही जी बातमी आहे ही बातमी आपण अपडेट बघतो आहे, कारण आजच्या लोकसत्ताचा पेपर जो आहे त्याच्यात पेज नंबर 2 वरती आपल्याला ही बातमी दिसेल आणि ही बातमी जी आहे ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। जे शिक्षक या पात्रतेत बसत आहेत त्या सर्व शिक्षकांकरिता समूह साधन केंद्र समन्वयकाची नियुक्ती आपली पदोन्नती आणि स्पर्धा परीक्षेतून होणार आहे। या बघा बातमी काय आहे ते बघणार आहोत आपण। समूह साधन केंद्र समन्वयकाची नियुक्ती आता पदोन्नती आणि स्पर्धा परीक्षेद्वारे। समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे कोण, तर केंद्र प्रमुखाचं नाव आता इथे बदललेलं आहे। समूह साधन केंद्र समन्वयक असं त्यांचं नाव दिलेलं आहे। पुण्याची ही बातमी आहे, लोकसत्ताची ऑथेंटिक बातमी आहे। जो पेपर लोकसत्ता स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी वाचत असतात त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा अत्यंत ऑथेंटिक पेपर समजला जातो, त्या पेपरची ही बातमी आहे। बघा, राज्यातील प्राथमिक शिक्षणातील केंद्र प्रमुख या पदाचे नाव बदलून आता समूह साधन केंद्र समन्वयक करण्यात आले आहे। या पदांच्या भरतीबाबतच्या मार्गदर्शक सूचनानुसार समूह साधन केंद्र समन्वयकांची 50% पदोन्नती आणि 50% स्पर्धा परीक्षेद्वारे निवड केली जाणार आहे। बघा, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। पदोन्नती 50% पदोन्नतीनुसार आणि 50% ही स्पर्धा परीक्षेनुसार घेतली जाणार आहे, परीक्षा घेतली जाणार आहे। तसेच या पदासाठी स्पर्धा परीक्षा लवकरच, महत्त्वाचा विषय आहे, स्पर्धा परीक्षा लवकरच आयोजित करण्याचे निर्देश राज्य परीक्षा परिषदेला देण्यात आले आहे। पहा, राज्य परीक्षा परिषद पुन्हा ही जी भरती आहे ही भरती करणार आहे आणि त्याचे निर्देशसुद्धा दिलेले आहे। शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला। राज्यात एकूण केंद्र प्रमुखांची 4860 पदे मंजूर आहेत। बघा, 4860 पदे मंजूर आहेत। समूह साधन केंद्र समन्वयक या पदासाठी, केंद्र प्रमुख या पदासाठी लागू असलेलीच पात्रता आणि नेमणुकीची पद्धत कायम राहणार आहे। बघा, म्हणजे नाव बदललं म्हणजे त्याची प्रक्रिया बदलली असं नाही, तर पात्रतासुद्धा तेच असणार आहे। जी पूर्वी पात्रता होती तीच पात्रता या पदासाठी असणार आहे। संबंधित जिल्हा परिषदेत मंजूर असलेल्या एकूण पदांपैकी समान वाटप होईल। जर पदसंख्या विषम असेल तर जादा एक पद जे आहे ते पदोन्नती कोट्यात दिला जाईल, म्हणजे एक पद जे आहे ते एक्स्ट्रा त्या ठिकाणी दिलं जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर ही जी बातमी आहे ही लोकसत्ताची बातमी आहे आणि टोटल ज्या जागा आहेत त्या आपण जर पाहिल्यात तर भरती 4860 पदांची ही भरती असणार आहे आणि आपल्याला माहिती आहे पदोन्नतीतून आणि स्पर्धा परीक्षेद्वारे 50-50 यानुसार ही भरती केली जाणार आहे। तर जे शिक्षक जे आहेत केंद्र प्रमुख बनण्यासाठी जे तयार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची आनंदाची बातमी आहे की ही जी भरती आहे ही भरती काही दिवसांमध्ये जाहिरात येणार आहे आणि जागासुद्धा आपल्याला माहीत झालेला आहे की मंजूर किती पदं आहेत, तर 4860 मंजूर पदे आहेत। आपला अभ्यास आपल्याला सुरू ठेवायचा आहे आणि जे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेतून येणार आहेत त्यांनासुद्धा ही संधी असणार आहे। तर त्यांचा जे काही क्रायटेरिया त्यांचा आहे तो पूर्ण जर केला तर आपण ती स्पर्धा परीक्षा देऊ शकणार आहोत। यामुळे या सर्व गोष्टी समजून घेणं गरजेचे आहे आणि अत्यंत
अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. शिक्षकांच्या आवडीचा विषय आहे की केंद्रप्रमुख बनणे वरचं जे पद आहे ते अत्यंत महत्त्वाचं पद या ठिकाणी असणार आहे. त्याचं नावसुद्धा समूह साधन केंद्र समन्वयक असं बदल करण्यात आलेला आहे. ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.